चिंता नाही गावी विष्णुदासाची, चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघे चिवान तया पोटी, सवंग सकळापुरी धनिवरी, सवंग सकळापुरी धनिवरी, सेवावया नारी नरबाळा, नारायण घरी साठविले धन, अवघे चिवान तया पोटी, तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, गोविंदे गोविंदू पिकविला, नारायण घरी साठविले धन, अवघे जीवान तया पोटी, तुका म्हणे नमो हरीची दासा, हरीची दासा, नमो हरीची सर्व इच्छा पूर्ण करते, सर्व इच्छा पूर्ण करते, सर्व इच्छा पूर्ण करते, तुका म्हणे नमो हरीची नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघे जीवान तया पोटी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहू निवासी असलेले सर्व चिंता निवारक, नारायण नाम धारक, आनंद विस्तारक, जनजीवन परिणामकारक असे जगद्गुरु तुकोबा आहे. अशा महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार संत पद प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे आमच्या विष्णुदासांचा, आमच्या साधू संतांचा भौतिक सृष्टीवर काय परिणाम होतो, थोडक्यात गावावर आणि घरावर काय परिणाम होतो, हे दोन परिणाम आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कलियुगातील हिंदू कालगणनेचे मापक 6 शककर्ते, त्या 6 शककर्त्यातील तिसरा शककर्ता राजा शालिवाहनाच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, त्रिभुवन उद्धारक, सकल तीर्थ मुकुटमणी, गोदावरी मातेच्या प्रवाहाने पुनीत झालेला जिल्हा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जन्माने लीलेने जलसमाधीने दैदिप्यमान झालेला जिल्हा संभाजीनगर जिल्हा. या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैराग्य मूर्ती वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक ज्ञानोबरायांच्या दारामध्ये 40 वर्ष दुपारी 4 ते 5 ज्यांनी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी 40 वर्ष सांगितली, सद्गुरु रामचंद्र बाबा निकम त्यांच्या जन्माने पावन झालेला तालुका कन्नड तालुका. या कन्नड तालुक्यात सद्गुरु सर्जुदास महाराजांची तपश्चर्याची भूमी, त्रिवेणी संगम, मनूर, साळेगाव, बरोबर आहे ना, सासेगाव, या तिन्ही गावांचा संगम असा. आणि या संगमावर सद्गुरु सर्जुदास महाराजांची ही तपश्चर्याची भूमी. आणि मग या भूमीमध्ये सद्गुरु सर्जुदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा मंदिराचा कलशारोहण तथा अखंड हरिनाम सप्ताह, त्रिवेणी संगम आणि सप्त्यातही त्रिवेणी संगम, पुण्यतिथी आपलं मूर्ती प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण आणि अखंड हरिनाम सप्ताह, अशा त्रिवेणी संगमात्मक असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये उपस्थित असलेला या तीनही गावातील थोडक्यात कन्नड, वैजापूर, गंगापूर, आणखीन 2-3 तालुक्यातील जमलेला बहुसंख्य
मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातली मंडळी सर्वांची उपस्थिती आहे. आमचे छोटे गुरुबंधू आदरणीय सोपानदेव महाराज उर्फ सर्वानंद महाराज, बरोबर ना? आदरणीय सर्वानंद महाराजांनी मला सेवा सांगितली की तुम्ही ही सेवा कराल का? आत्ताच कुठेतरी कीर्तनकारांना हळद लागायला लागलेली आहे. म्हटलं मग आपणही हळद लावून घ्यावी. आणि मग आदरणीय स्वामी महाराज आमचे सर्वानंद महाराजांच्या आज्ञेखातर तुम्हा सर्व वारकरी भाविकांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. विशेष करून आज माझ्या दोनही बाजूला जवळजवळ 50 कीर्तनकार उभे आहेत, काही बसलेले आहेत. इथं कोणालाही आत्ता जर उभं केलं तर ते लगेच सुरू करू शकतात. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात आज कदम माऊलीचं कीर्तन आहे. सर्व कीर्तनकार आहेत. आता तर खरं कोणाचं नाव घ्यावं, कोणाचं टाळावं, एका म्हणता भले असा काही न्याय आडवा येईल. आणि म्हणून तुम्ही सर्व सद्गुरु बंधू, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या सप्ताहाची काही वैशिष्ट्य मला जाणवली. पहिलं वैशिष्ट्य, सप्ताहामध्ये 3 कीर्तन आहे. 2 कीर्तन असलेले सप्ताह मी पाहिलेले, परंतु 3 कीर्तन. का बरं 3 कीर्तन ठेवली? कोरोनाच्या काळात लोकांच्या कानावर टाळपाखोजच पडत नव्हतं. मग अशी पेर धरायची की दाट पेरायचं. जरी दाट पेरलं तरी कणसाला बारीक पडणार नाही. कणसाशी टप्पूच्या टप्पू येणार मराठवाडी भाषेत. 3 कीर्तन हे एक वैशिष्ट्य आहे. कधी या, सकाळी या कीर्तन ऐकायला भेटणार, दुपारी या कीर्तन ऐकायला भेटणार, संध्याकाळी या कीर्तन ऐकायला भेटणार. जसं ज्ञानदानाला प्राधान्य आहे तसं या सप्ताहामध्ये अन्नदानालाही प्राधान्य आहे. कारण वेळ चांगली निवडली. 7 ते 9, 9 ते 11 लोक जागत नाही. बऱ्याच ठिकाणी 7 ते 9 जेवण असतात आणि 9 ते 11 कीर्तन असतात. मग लोक 7 ते 9 ला जेवायला येतात. जेवण झाल्यावर म्हणतात वा, याला म्हणतात नियोजन, चला घरी झोपायला. वा, असा सप्ताह असला पाहिजे, चला घरी झोपायला. पण काय आमच्या महाराजांनी नियोजन केलं. योजकच तत्र दुर्लभ, हा योजना करणारा दुर्लभ असतो महाराज. आणि मग आमच्या महाराजांनी असं नियोजन केलं की कीर्तनाचीच वेळ बदलायची. 7 ते 9 ठेवायचं. काय 9 ते 11 ही 100 वर्षापूर्वीची वेळ आहे हो. 100 वर्षाच्या घटना आता चालत नाहीत. आपले 100 वर्षापूर्वी पूर्वज छप्पर मध्ये राहत होते, सपरात राहत होते. आपण ठेवले का? बंगले बांधले. का बरं बांधले? म्हणजे महाराज ती व्यवस्था आताच लागू होत नाही. मग जर सप्र म्हणून आपण बंगले बांधले तर 9 ते 11 म्हणून 7 ते 9 करायला हरकत काय? 7 ते 9चा हा फायदा आहे बा. काय फायदा? श्रोते फ्रेश राहतात. कीर्तनकाराला चिंतन मांडता येते. 9 ते 11 श्रोते फ्रेश नसतात, जडीपाचं रान राहतं. मग कीर्तनकाराला दगड ठेवून उभाट्या पाळी धरावं लागेल. कारण काशा काढायच्या असतात ना, आणि त्या कशा काढायच्या आम्हाला चांगलं माहिती असतं. आणि म्हणून खरंच संयोजकाला धन्यवाद देवा की तुम्ही वेळ बदलली. तुम्हाला फार धन्यवाद आहे विठ्ठल. दिवसभर लोक काम करतात, थकलेले राहतात. 7 ते 9 जेवण झाली का लोक झोपतात. महाराज आज गेलो होतो कीर्तनाला, आता उद्या नाही जाणार, उद्या गेलो होतो तर परवा नाही जाणार असं. पण 7 ते 9 कोणी कंटाळा करत नाही. आणि 7 ते 9चा सर्वात चांगला फायदा महिला मंडळाला होतो. का? स्वयंपाकच करायचं नाही, कीर्तन ऐकायचं, जेवण जायचं. आणि मग जिथं पप्प्याची आई आली तिथं पप्प्याच्या बापाला कसं का व्हायना पण यावाच लागत आहे. कारण घरी स्वयंपाक करायला कोणीच नसतंय. आणि म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणावर मी पुन्हा विनम्र भावाने नमस्कार करतो आणि तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तया पोटी. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे आमच्या साधू संतांचा, आमच्या विष्णुदासांचा, आमच्या हरिदासांचा गावावर आणि घरावर काय परिणाम होतो आजच्या अभंगात सांगतात. आपण जर या सर्व सृष्टीचं निरीक्षण केलं
तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की सृष्टीतील प्रत्येक पदार्थाचा या सृष्टीवर हमखास परिणाम होतो. विठ्ठल, या सृष्टीमध्ये जेवढे काही पदार्थ येतात ते प्रत्येक पदार्थ आपला काहीतरी परिणाम या सृष्टीवर दाखवतात. परिणामवादाचा सिद्धांत आपल्या भारतीय तत्वज्ञानात मांडलाय. परिणामवादाचा सिद्धांत वैश्विक विज्ञानामध्ये मांडलाय. आपल्या भारतीय तत्वज्ञानानेही परिणामवादाचा सिद्धांत मांडलाय आणि वैश्विक विज्ञानानेही परिणामवादाचा सिद्धांत मांडला. आता तुम्हाला परिणाम नाही लक्षात द्यायचं पण इफेक्ट लक्षात येईल बघा. तेच वैश्विक विज्ञान जी शाखा आहे तिने इफेक्ट हा एक वाद मांडलेला आहे आणि परिणामवाद हा आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. त्या परिणामवादाचं स्वरूप असं आहे. काय म्हणणं आहे भारतीय तत्वज्ञानाचं आणि वैज्ञानिकांचं? दोघांचं एकच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? प्रत्येक पदार्थाचा काही ना काही इफेक्ट या सृष्टीवर होतो. प्रत्येक पदार्थाचा काही ना काही परिणाम या सृष्टीवर होतो. परिणाम होत नाही असा पदार्थ नाही. विठ्ठल, महाराज तुम्ही परिणामवादाचा सिद्धांत मांडला. प्रत्येक पदार्थाचा सृष्टीवर परिणाम होतो. जरा एक तर उदाहरणं दिली तर बरं होईल. आमच्या नजरेत आणून द्या अशी उदाहरणं की ज्याचा परिणाम सृष्टीवर झालाय. तर अशी काही उदाहरणं माझ्याकडे आहेत. शास्त्रकार सांगतात की कित्येक पदार्थांचा सृष्टीवर परिणाम होतो. द्या उदाहरणं, ऐका उदाहरण. शास्त्रामध्ये 8-9 पदार्थांची यादी आलेली की या 8-9 पदार्थांचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो. कोणते कोणते ऐका. अंतुरी, कस्तुरी, चंद्र चंदनमच, धूप, दीप, रूप, धूप पदार्थाः दृश्यादृश्यम पदार्थ समुदायम आश्चर्यवत परिणाम कुर्वन्ति. शास्त्रकार सांगतात हे 8 पदार्थ सृष्टीवर हमखास परिणाम करतात. कोणते 8 पदार्थ आहेत सांगितले ना आता. अंतुरी, कस्तुरी, चंद्र चंदनमच. म्हणजे महाराज हे आमच्या डोक्यावर नाही मांडवून गेले. जरा मराठीत सांगा ना. श्लोक संस्कृत मधला आहे तर मराठीत सांगतो. या पदार्थांचा सृष्टीवर कसा परिणाम होतो त्यातला सर्वात पहिला पदार्थ आहे अंतुरी, ज्याचा सृष्टीवर परिणाम होतो. अंतुरी म्हणजे काय? अंतुरी म्हणजे अस्तुरी. अहो महाराज अंतुरीच कळालं नाही तर अस्तुरी कधी कळायचं? अंतुरी अस्तुरी म्हणजे कोण? तुमच्या भाषेत सांगू का? हो, पप्प्याची आई. पप्प्याच्या आईचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो. ते परिणाम भोगून तर तुम्ही माझ्या पुढे कीर्तनाला बसलेली हो. माता वर्गांचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो. काय भानगडे काय नो? माता वर्गाचा परिणाम तुम्हाला प्रत्येक युगात पाहायला भेटेल. माता वर्गाचा परिणाम इष्ट पाहायला भेटेल, अनिष्ट पाहायला भेटेल. दोनही परिणाम तुम्हाला मी एका श्लोकातून सांगणार आहे. शास्त्रकार सांगतात महिला वर्गांचा परिणाम कृतयुगात दिसून आला. महिला वर्गाचा परिणाम त्रेता युगात दिसून आला. महिलांचा परिणाम द्वापार युगात दिसून आला. महिलांचा परिणाम कलियुगात तुम्ही पाहतच आहात. विठ्ठल, सांगा माता वर्गाचा या 4 युगावर परिणाम झाला. हो, 4 युगावर परिणाम झाला. सांगा बरं यादी. तर शास्त्रकार सांगतात कृतेच रेणुका कृत्या, त्रेतायाम सीता कृत्या, द्वापारे द्रौपदी कृत्या, कलौ कृत्या, गृहे गृहे. तुम्हाला संस्कृत कळत नाही ही माझी जमेची बाजू आहे. ऐका, शास्त्रकार सांगतात की माता मावल्यांचा परिणाम प्रत्येक युगात पाहायला भेटला. चांगलाही परिणाम पाहायला भेटला आणि वाईटही परिणाम पाहायला भेटला. शास्त्रातलं सांगतोय, नाहीतर इंदुरीकरच्या पाठीमागे माझा नंबर लाव. ऐका, शास्त्रकार सांगतात कृतयुगात सुद्धा माता मावल्यांचा परिणाम पाहायला भेटला. भगवान परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय सृष्टी केली. कशाचा परिणाम? रेणुका मातेचा परिणाम. रेणुका मातेमुळे हा परिणाम घडला. आता खरं सांगू का, इतिहासामध्ये काही गोष्टी जरा दोषग्रस्त सांगितल्या जातात. संपूर्ण क्षत्रिय निक्षत्रिय केले नाही. काही क्षत्रिय होते ना. परशुराम कृतयुगातून ज्यावेळेस त्रेता युगात आले त्यावेळेस दशरथ, जनक केवढे वजनदार क्षत्रिय होते. मला निक्षत्रिय पृथ्वी केली याचा अर्थ असा घ्यायचा, उन्मत्त झालेले राजे मारले. जे दयाघन राजे होते त्यांना मात्र त्यांचा आश्रय होताच.
पण ते आपल्या धर्मशास्त्रात केले, ते ऐका फक्त. कृतयुगामध्ये रेणुकेचा परिणाम पाहायला भेटला, परशुरामायण घडलं. कृतयुग संपलं आणि त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये कोणत्या मातेचा परिणाम पाहायला भेटला? त्रेतायाम सीता कृत्या. तर सीता मातेचा परिणाम त्रेतायुगात पाहायला भेटला. संपूर्ण रामायण झालं, केवढं मोठं युद्ध झालं. हे असो राम रावण झुंजिनले कैसे, राम रावणाची जैसे. राम रावणाच्या युद्धासारखं युद्ध इथून मागही झालं नाही आणि इथून पुढेही झालं नाही. मला भयानक युद्ध. त्या कौरवांच्या युद्धाचं आमंत्रण देण्यासाठी भीमाला पाठवलं. त्या मंदोदरीला आमंत्रण द्या. द्वापार युगातलं आमंत्रण त्या मंदोदरीला पाठवलं. मंदोदरीला सांगायला भीमा आला. भीमाने सांगितलं, मंदोदरी माते, आमच्या कौरव पांडवाचं युद्ध हे आपण पाहायला यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे किती सैन्य आहे लढायला? म्हणजे 18 अक्षौहिणी. म्हणजे एवढं सैन्य तर म्हणजे आमचे रावण महाराज जर स्वारीला निघाले तर एवढं सैन्य वाजंत्री होतं. म्हणजे वाजंत्री. काय राम रावणाचं युद्ध झालं असेल महाराज. आता ते जर पाहायचं असेल तर एकनाथी रामायण पहा, मग कळला. ते नाथ रामायणासारखं 14 रामायण विश्वाच्या पटलावर दुसरं नाही बुवा. विठ्ठल. लाईट आल्याचं नाही, मग तुम्ही उठून गेले नाही याचा अभिनंदन होत असते. मागं पुढं कार्यक्रम म्हटलं की चालतच असते. आपला विषय असा चाललाय की सृष्टीवर पदार्थांचा हमखास परिणाम होतो. पहिला पदार्थ सांगितला अंतुरी, बोलत चला. दुसरा पदार्थ सांगितला कस्तुरी. तिसरा पदार्थ आहे चंद्र. चंद्राचाही सृष्टीवर परिणाम होतो. आपण समुद्राची जी भरती ओटी पाहतो ना, या भरती ओहोटीचा परिणाम चंद्रामुळे घडतो. आणखी सांगतो, 15व्या अध्यायात आलंय गीतेच्या. भगवंत म्हणतात, अर्जुना, ह्या ज्या वनस्पती पुष्ट होतात ना, हा या पुष्टतेचा परिणाम चंद्राचा आहे. चंद्रच या वनस्पतीला पुष्टता देतो. पुष्णामे चौषधे सर्वास सोमो भूत्वा रसात्मक. हा चंद्राचा परिणाम. अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनम च. चौथा पदार्थ आहे चंदन. चंदनाचाही सृष्टीवर परिणाम होतो. चंदनाचे गाथ्यात 1-2 परिणाम आले, त्यातला एक सांगतो. काय परिणाम? घरी जायचं, चुलीवर किंवा गॅसवर कढई ठेवायची, पातेलं ठेवायचं, 1 लिटरभर तेल टाकायचं. अर्धा लिटर टाकलं तरी चालेल. तेल टाकल्यानंतर तेलाला उकळी येऊ द्यायची. किती उकळी आली पाहिजे? कालवलेलं बेसन पीठ टाकलं ना तर प्रथम क्षणी टाकलेलं बेसन पीठ द्वितीय क्षणी भजे म्हणून वर आलं पाहिजे. एवढं उकळायचं. अशा उकळत्या तेलात जर कोणी हात घातला तर काय होईल? बोला, भाजून निघल. पण अशा उकळत्या तेलात हात जरी घातला तरी भाजत नाही. कशाचा परिणाम? चंदनाचा परिणाम. तापली चंदनाने वावितो गुढी. तापली चंदनाने वावितो गुढी. त्रिगुणाच पारी संत संग. त्रिगुणाच पारी संत संग. चंद्रमय माया वर्णून कामर. चंद्रमय माया वर्णून कामर. साखर घ्यावा ना आमच्या चंदी महाराज मुखात घालावा. अचूक प्रमाण. तापलेला पदार्थ शांत करण्याची ताकद चंदनात आहे. चंदनात उकळतं तेल असू द्या, त्यात फक्त मलयागिरी नावाचं 52 नावाचं चंदन आणायचं. मलयागिरी बनवता बरं, आणायचं, उघडावायचं, 1च थेंब टाकायचा मारा. उकळणार तेल शांत होतंय. तुका बने कडे करावे
तेल असं उकळणार तेल एका क्षणात शांत होते. तुका म्हणे कडे करावे शीतळ आईशे जाती बळ चंदनाचे. चंदनाच्या दंडात कशी ताकद आहे मला. एका क्षणात चंदन शांत करत उकळत्या तेलाला कुशाला हात घाला. भाजला 1 रुपया बक्षीस देईल तुम्हाला मी. भाजणार नाही काळजी करू नका. म्हणजे कोणतं चंदन आमच्या बांधावरनं ते आता चंदन चोरही नाही नेत. ते आपल्याला ठेवलंय वाट लावायला. कोणतं चंदन तापलिया तेला 52 चंदन. मलयागिरी पर्वतावरलं 52 नावाचं चंदन कुठं पाहिलं असं तुकाराम महाराजांनी कोण जाणे. चंदनाचा परिणाम दिसून येतो. तापलेल्या तेलाला ते शांत करतं. काही पदार्थांच्या सृष्टीवर परिणाम होतात. अंतुरी कस्तुरी चंद्रचंदनमच पुढं सांगतात. धूप धूप शब्दाचा अर्थ होतो देवपूजेचा धूप. मला वाटतंय आत्ताच कोणीतरी मला सांगितलं की गोधूप माणसाने वापरला पाहिजे. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांनी सांगितलं आमचे बंधुराज अगरबत्ती लावण्याने वारले. अगरबत्तीने त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला म्हटले आणि ते गेले म्हटले. इथून पुढे गाईचा गोधूप तयार करायचा. मला आता ते कसं करायचे. इथं गोशाला चालवणारी बरीच मंडळी इथं त्यांना विचारा गोधूप जाळला पाहिजे. गोधूप जर देव घरात लावला तर त्याचा परिणाम गल्लीत पाहायला भेटतो. सुगंध अरे कोण पूजा करतोय. आमच्या ज्ञानोबरायांच्या पुढे जर धूप लावला तर तो सुगंध हैबत बाबाच्या पायरीपर्यंत येतो. मला गोधूप किंवा धूप शब्दाचा अर्थ दूर घ्या. धुराचाही परिणाम पाहायला मिळतो. राजे शिव छत्रपती त्या औरंगजेबाच्या मगरमिठीत होते. बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी बऱ्याच योजना राबवल्या. आपल्या महाराष्ट्रातील एक कुंभार तिकडे कामाला होता. गेला होता धंदा पाहायला आणि गेल्यानंतर त्या कुंभाराला बोलून आणलं. आम्ही अमुक अमुक दिवशी औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर पडणार आहोत. मग बाहेर पडल्यानंतर आम्हाला दिशा माहिती नाही. मग तुम्ही कुठेतरी अशी धूर करून ठेवा. आम्ही ती धुराची रेखा पाहून बरोबर आम्ही बाहेर पडू. ऐका एका कुंभाराने राजे शिव छत्रपतींना मार्ग दिसण्यासाठी धूर करून ठेवला. त्या धुराचा असा परिणाम आमचं हिरावून नेलेलं स्वातंत्र्य पुन्हा महाराष्ट्राला भेटलं. एका कुंभाराने केलेल्या धुराचा परिणाम. नाही तर तुम्ही मारुतीच्या देवळात महादेवाच्या देवळात जा. धुराचा परिणाम तुम्हाला तिथं पाहून पाहायला भेटेल. धूर कशाचा. शंकर सोसायटीचा. सगळे देवळ काळे केले. त्यांना गणगोत एक पुढी 9 गडी. लय गणगोत त्यांना. ऐका इकडे लक्ष द्या. शास्त्रकार सांगतात अंतुरी कस्तुरी चंद्रचंदनमचे धूप दीप दिव्याचाही परिणाम होतो. इथं केवढा अंधार पडला होता. पण एक दिवा प्रज्वलित झाला तर अंधार कुठं नाहीसा झाला काय कळलं नाही. शोधून सापडायचं नाही. दीप घेऊन या धुंडीत अंधार भेटे हा विचार अघटित तुकाराम महाराज सांगतात. धूप दीप आणखीन एक पदार्थ की ज्याचा सृष्टीवर परिणाम होतो. कशाचा. रूप. रूपाचा परिणाम हमखास होतो. आता तुळशीचे लग्न सुरू झाल्यापासून लग्न सराई सुरू झाली. लग्न सराई सुरू झाल्यानंतर आपल्याकडं लग्नाचा बस्ता बांधतात. तुमच्याकडे बस्ता बांधायला कुठं जातात. बोला बोला. वैजापूरला संभाजीनगरला चालतोय ना. गेल्यानंतर ते आपण ज्या कापड दुकानात जात होता त्या दुकानदारांनी आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवलेले. आपला माल आतच बुडून राहतो बाहेर कसा दिसत. मग त्यांनी काय केलं ते प्लास्टिकचे पुतळे आणले. त्यांना ते कपडे घातले. गड्यांचे पोशाख गड्यांच्या पुतळ्याला. महिलांचे पोशाख महिलांच्या पुतळ्याला. आता प्रामाणिकपणे सांगायचं ते पुतळे पाहिल्यावर तुम्ही गड्याच्या पुतळ्याकडे जास्त वेळ पाहता का. प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला सटवायची शपथ आहे. का बरं असं घडतं. रूप माणसावर परिणाम करतो हे मला सांगायचं. रूपाचा परिणाम होतो बुवा. ऐका तुम्ही बहुतांशी लग्न झालेले आहेत. खरं सांगा लग्न करत असताना तुम्ही रूप पाहून लग्न केलं का लग्न झाल्यावर ही ज्ञानेश्वरी गाथा वाचील गीता पारायण करील हे पाहून लग्न केलं. खरं सांगा. माणसं रंगरूप पाहून लग्न करतात. खरं सांगू लग्न करत असताना कधीच रंगरूपावर जायचं नाही. का बरं. काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. बरं काही लोकांना कळत नाही यातलं काही. संपला माझा विषय. धूप दीप रूप ते आम्हाला तसंही सांगता येतं पण माझ्या दोन्ही बाजूला जाणते कीर्तन करू. हे जर नसते ना मी दगड ठेवून वाट्यात पाळी धरली मला तसंही
सांगायचं नाही. धूप दीप रूप. आता शेवटचा पदार्थ आहे भूप. भूप म्हणजे भूप राग नाही हा. भूप शब्दाचा अर्थ आहे राजा. जर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आपल्या वैजापूरला भेट द्यायला येणार आहेत हे जर कळलं तर वैजापूरचे रस्ते 1-2 महिन्यात होतील का. राजाचा परिणाम आहे. राजा त्या भागात येणार म्हणलं का राजा चाले तेथे वैभव सांग वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा. संपला माझा विषय. ऐका कोणते कोणते पदार्थ सृष्टीवर परिणाम करतात. पहिला अंतुरी कस्तुरी. कोणते नाही ध्यानात धरले तरी पहिला तरी ध्यानात आला. अंतुरी कस्तुरी चंद्र चंद्रमच धूप दीप रूप भूप पदार्थ हा या पदार्थांचा सृष्टीवर परिणाम होतो. परिणाम 3 प्रकारे होतो. काही पदार्थांचा परिणाम जनमानसावर होतो 1. काही पदार्थांचा परिणाम स्थळावर होतो 2. आणि काही पदार्थांचा परिणाम गावावर होतो. मला तिकडेच यायचं या चिंता नाही गावी तिकडे यायचं. काही पदार्थांचा परिणाम माणसावर होतो. इथं बरेच भागवताचार्य आहेत. भागवतामध्ये विषय आलाय संत वाङ्मयात आलाय. भगवान श्रीकृष्ण मथुरेला गेले तर मथुरावासी लोकांच्या प्रत्येक जनमानसावर परिणाम झाला. अशा गोडगवळणीत अशा संत वाङ्मयात एक माता माऊली दूध दही विकत चालली होती मथुरेत. दूध घ्या दही घ्या तूप घ्या लोणी घ्या अशी म्हणत म्हणत चालली होती राजमार्गावरून. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाची स्वारी गेली. त्या समोरून पाहिलं तर ते राजस कुमार मदनाचा पुतळा ते भगवंताचं रूप पाहिलं. त्या प्रत्येक जनमानसावर असा परिणाम झाला. ती जी गोपिका होती तिच्यावर असा परिणाम झाला. आता दूध घ्या दही घ्या तूप घ्या लोणी घ्या मनो विसरली परिणाम झाला. किती दूध घ्या दही घ्या तूप घ्या लोणी घ्या मनो विसरली. काय म्हणायची गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तिच्यावर परिणाम झाला. आणखी मथुरा निवासी लोकांवर परिणाम झाला. काय परिणाम झाला. एक गोप जेवायला बसला गोपाळ आणि त्याला दही लागत होत. मग मंडळीला सांगितलं गोपिकेला अगं दही वाढ. दह्याची बरणी होती शिंक्यावर. तिला एक मुलगी होती मुलगीचं नाव होतं हरणी. मग आता बरणी काढायची म्हणजे हरणी कडेवर खाली ठेवावं लागत. हरणी खाली ठेवली बरणी काढायला गेली तर हरणी लागली रडायला लागल्यानंतर मालकाला दही वाढता वाढता पुढं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं तर सगुण मेघ श्यामला वन्य सुंदर भगवान श्रीकृष्ण चालले. तर भगवंताच्या दर्शनाचा त्या माता माऊलीवर असा परिणाम झाला. दही वाढून झाल्यानंतर त्याने सांगितलं अगं असं कर ती हरणी रडते मग बरणी शिंकेवर ठेव आणि हरणी कडेवर घे. पण भगवंताच्या दर्शनाचा असा परिणाम झाला. तिने हरणी शिंकेवर ठेवली आणि बरणी कडेवर घेतली. तो म्हणला वा आता दृष्टीपुढे ऐशीच तो राही. एकीने कडिये घेतले दह्याची माथन बाळक शिंकिया ठेविले जान नाही पुत्र लोभ देखोनी श्रीकृष्ण निज सुखा मिळली नाही आठवण आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेशी. सेना महाराजाची गवळणी
असा एक दिवस अशी शपथ घ्या, निळोबराच्या सगळ्याच गवळणी पाठ करेल. अशी शपथ घ्या, अशी शपथ घ्या की नामदेव महाराजाच्या गवळणी पाठ करेल, सेना महाराजाच्या गवळणी. आम्ही ज्या वारकऱ्यात राहतो ना, कानाची धनी फिटणं असं ऐकायला भेटतं. त्याच्या खेडोपाडी गेल्यावर काय ऐकायला भेटतं, अरे 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 नको 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 हात घालत तो डेऱ्याचं गवळणीला मिळच नाही. एक जण गवळण म्हणला, एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जनी लागे नाम्याच्या पायी. गवळण कोणाची? एका जनार्दनी नाथ मला म्हणे मीराबाई मीराबाई, दासी जनी लागे जनाबाई नाम्याच्या पायी नामदेव महाराज. गवळण कोणाची? बहुतेक सामुदायिक. विठ्ठल काय बोलायचं नाही, अशा गवळणी म्हणा. आनंदाल्या गवळणी हरी आला मथुरेसी. भगवंताचा जनमानस, काही पदार्थांचा परिणाम जनमानसावर होतो एक, काही पदार्थांचा परिणाम स्थळावर होतो, स्थळावर. उदाहरण चंदन. चंदन ज्या स्थळात आहे ना, ते 52 नावाचं चंदन, त्या पदार्थातल्या त्या स्थळातल्या प्रत्येक झाडाचा वास चंदनाचा येतो. आता तुमच्या तोंडात मात्र गुळ घातला पाहिजे, साखर त्यांच्या तोंडात घातली ना. ऐका, म्हणले महाराज, चंदनाचा ज्या परिसरात चंदनाचं ते सर्व स्थळच चंदनाचं होतंय. प्रत्येक झाडाचा वास चंदनाचा येतो. म्हणजे बोरीचा चंदनी ते बोरी व्यापियली असं पाठवलं. संताने सरता, बरेच जण म्हणते संताने सरिता. अरे सरिता म्हणजे नदी, संताने सरता मान्य केलं असता, केलं तर ईशापुरी चंदनी ते बोरी व्यापिले. संपला माझा विषय. चंदनाचा परिणाम स्थळावर होतो. तो का म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाची हेच लागत. चंदनाचा परिणाम स्थळावर, काही पदार्थांचा परिणाम जनमानसावर, काही पदार्थांचा परिणाम स्थळावर, तर काही पदार्थांचा परिणाम गावावर. गावावर कोणाचा परिणाम होतो? गावावर परिणाम होतो दुर्जनाचा, गावावर परिणाम होतो देवाचा, गावावर परिणाम होतो विष्णुदासांचा. विठ्ठल. दुर्जनाचा गावावर 2 प्रकारे परिणाम होतो, देवाचा गावावर 2 प्रकारे परिणाम होतो, आणि विष्णुदासांचा गावावर 2च प्रकारे परिणाम होतो. भरपूर परिणाम येतात, पण ते उशीर झाल्यावर काय परिणाम होईल हे मला माहिती. म्हणून मी आवर्त घेतोय. गावावर दुर्जनाचा 2 प्रकारचा परिणाम होतो. एक पापात्मक, 2 निंदात्मक. ज्या गावात एक जरी दुर्जन राहत असेल, ध्यानात धरा, कोरोनाची लागण परवडली, या भडव्याची लागण नाही परवडली. हळूहळू तो आपल्या संस्थेचे सभासद वाढवत चलतो. हो, भयानक लागण या दुर्जनाची. दुर्जन ज्या गावात राहतो त्या गावातली माणसं हळूहळू हळूहळू आपोआप पापाचरणाकडे लागतात. काय सांगताय? हो, तुकोबराच्या प्रमाणे तुकोबराय म्हणतात, हे शाप
शुद्ध दुर्जन ज्या देशात राहतात ना तिथं फक्त पापच पिकत. शाक्त गधडा ये देशी तेथे राशी पापाच्या. दुर्जन मनुष्याच्या गावात राहतो तिथल्या सर्व माणसाला हळूहळू पापाची वागणूक लागते. एका गावात दुर्जन होता नेमका आमचा मुक्काम त्या गावात गेला. मला आम्ही म्हणलं नको बा कोणाच्या घरी मुक्कामाला गेलो तर काही बाला यायच्या अंगावर. मंदिरात मुक्कामाला गेलो तर दुर्जनाचा परिणाम आम्हाला मंदिरात दिसून आला. काय मंदिरातला पुजारी बिडी देवाच्या समयला पिटवीत होता. म्हणलं हा तुझा परिणाम नाही त्या दुर्जन तुझ्या गावात होतोय त्याच वळण तुला लागलंय. मला कसा परिणाम होईल सांगता येत नाही महाराज. पापात्मक परिणाम हळूहळू माणसं पापाचरणाला लागतात महाराज. एक दुसरा परिणाम निंदात्मक. दुर्जन ज्या गावात राहतो ना त्या गावात जर असे विष्णुदास गेले तर फक्त त्यांची निंदा कानावर ऐकायला भेटते. असे वारकरी आले का ते हा आले बगळे हे डोम कावळे. वारकऱ्याला बगळे म्हणतात तुम्ही डोम कावळे ना बघ. वारकऱ्याची निंदा करतात. अभक्ताची गावी साधू म्हणजे काय व्याघ्रवाडा गाय सापडली. गावावर परिणाम. दुर्जनाचा गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो. देवाचाही गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो. आपल्या गावात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे त्याचा परिणाम गावावर होतो. काय परिणाम होतो? पहिला परिणाम भगवंताची मूर्ती जर गावात बसवली तर ते गाव निर्भय होतं. नारायण भय येऊन दिगावा. आपल्या शेजारच्या राष्ट्राने आपल्याला वानवळा पाठवला. कोणतं राष्ट्र? चीन. कोणता वानवळा पाठवला? ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा पाठवला. कशाचा? कोरोनाचा. नुसते भारताला नाही संपूर्ण विश्वाला त्याची लागण झाली. प्रत्येक राष्ट्राला लागण झाली. सर्व राष्ट्र भीतीच्या पोटी माणसं लॉकडाऊन केलं. कोणी घरात राहायचं. आहो आणखीन काही माणसं घराबाहेर पडली नाही. घरातच आणखीन कोंडून धरी जीवे बाहेर पडले नाही. बाहेर पडाव तरी कसं? का? कारण भीती वाटत होती कोरोनाची भीती फार भयानक. एका घरात एकच म्हातारं होतं. घरातली सगळी रानात होती. चोरांना वाटलं एकच म्हातारे चला घर लुटू. शिरले चोर कोरोनाच्या काळात त्याच्या घरात. म्हाताऱ्याला विचार चल कपाटात चावी दे. ते चावी रानात आहे म्हणले. तू काय करतो घरात? म्हणजे मी कोरोना पॉझिटिव्ह. चोर दारातून खिडक्यातून सवानेतून उड्या टाकून झाले. आपल्याकडं लॉकडाऊन व्हायचं होतं पण कोरोना आला हे माहिती झालं होतं मार्च महिन्याच्या बीजेच्या टायमाला. बीजेला वारकरी निघाले. देवची वारी झाली होती. बीजेची वारी झाला होता. देवचा यात्रा उत्सव झाला. वारकरी निघाले जागाच नाही. एक वारकरी म्हणणार एसटीत मला जागा द्या. लोक म्हणले का रे तुला जागा काय द्यायची? वारकरी हुशार होता. मला द्यावाच लागेल. म्हणले का? मी चीन वरून आलोय एसटीच रिकामी. असं भय होतं. आणि ऐका हे भय भारतातलं निघून गेलं. लस आल्यामुळं नाही. आता तर लसीकरण सुरू झालंय. काल सुरू झालं का? काल परवाच काहीतरी सुरू झालंय. ऐका त्याच्या आत कोरोना गेलाय आपला. मला
इतर देशांना लसीकरण केल्यावर कोरोना चाललाय, पण आमच्या भारतात लसीकरणाच्या आत गेला. काय कारण? नारायण भय येऊन येते गावात. या भारतात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं मंदिर होणार. मंदिराचा पाया भरणीचा शुभारंभ झाला, कोरोनाने आपोआप पाय काढता घेतला. कित्येक वर्षापासून प्रभू रामचंद्राचं मंदिर नव्हतं. नारायण भय येऊन दिगावा. मला हे प्रमाण त्यावेळेस आठवलं. खरंच राव, प्रभू रामचंद्रांचीच मंदिर कृपा म्हणायची या भारतीयांवर. आपल्या मंदिराचं काम होतंय ना. मग आता या भारतातला कोरोना घालवला पाहिजे, आणि नुसता तो कोरोना घालू नये, मग जरा दुसऱ्याही क्षेत्रातला त्यांनी कोरोना घालावा. नाही लक्षात द्यायचं. कीर्तन झालं, गाठ घ्या मग सांगतो. संपला माझा विषय. भगवंत जर गावात आले तर गाव निर्भय होतं. गावावर परिणाम. दुसरा परिणाम, गावाच्या दैवाला सुकाळ प्राप्त होतो. हो हो, काळकरीप्रमाणे देवाला घरानंदाची या गावा. काय परिणाम झाला? धन्य त्याच्या दैव आले. ज्या गावात भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते ना, त्या गावाला दैवाला सुकाळ होतो. सुकाळ. ज्या गावात मूर्ती प्राण प्रतिष्ठेला विरोध होतो, त्या गावकऱ्यांचं दैव हिवरा खाली झोपत. हिवरा दुर्जनाचा गावावर दोन प्रकारचा परिणाम पाहिला, देवाचाही गावावर दोन प्रकारचा परिणाम पाहिला. आता आमच्या विष्णुदासांचा, आमच्या हरिदासांचा, साधू सज्जनांचा गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो. पहिला परिणाम, साधू ज्या गावात जातात किंवा राहतात ते गाव हळूहळू निष्पाप होतं. दुसरा परिणाम, ते गाव हळूहळू निश्चिंत होतं. ते दुसरंच अभंगात आलेलं आहे. पहिलं सांगतो, साधूचा गावावर असा परिणाम होतो की ते गाव निष्पाप होत. विठ्ठल जेथे वसती हरीचे दास,